जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार। मी ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे राज्यात मानव अधिकार कार्यकर्ता म्हणून गेल्या 34 वर्षापासून काम करतो। काल अयोध्येमध्ये श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला। त्यात असंख्य बौद्ध धर्मीयांनी देखील सहभाग नोंदवला। त्या संदर्भामध्ये काही गोष्टी मी या ठिकाणी समाजासमोर सांगू इच्छितो। बौद्ध धर्मीयांनी नोंदवलेला सकारात्मक सहभाग ही देशाला एकोप्याकडे नेणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पूज्य भंते राहुल बोधी, पूज्य भंते वीररत्न माननीय विठ्ठल कांबळे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतभर लाखो कार्यक्रमामध्ये लाखो वंचितांना त्या ठिकाणी पूजेचा व आरतीचा मान मिळाला। त्यात हजारो बौद्ध उपासकही सहभागी झाले होते। दरवर्षी दीक्षाभूमीसह देशात हजारो बौद्ध धम्म परिषदा होतात। त्यात असंख्य हिंदू धर्मीय सहभागी होतात। हे देखील बंधुतेचे प्रतीक आहे। अशा विविध धार्मिक कार्यक्रमातून उत्सवातून समाजात एकोपा निर्माण होतो। हे बौद्ध आणि हिंदू धर्मीय लोकांचं बंधुत्वाचं प्रतीक आहे। तर तथागत भगवान बुद्ध यांनी जगाला भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सर्व देवता म्हणजे सर्वांचे मंगल होवो या शिकवणीबरोबरच प्रज्ञा, करुणा, अहिंसा, प्रेम, सहिष्णुता यांची शिकवण दिली। तसेच स्वामी विवेकानंद यांनी असं सांगितलेलं आहे की सर्व धर्माचं सारतत्व एकच आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले होते की बंधुतेशिवाय समता अशक्य आहे आणि या देशाला एक होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही। प्रत्येक धर्मीयांनी एकमेकाच्या कार्यक्रमात व उत्सवात सहभागी होणं ही संविधानातील सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता तसेच सहिष्णुता आणि बंधुतेचं प्रतीक आहे। यातूनच या देशाला खरी लोकशाही, खरं स्वातंत्र्य, खरी समता, खरी बंधुता निर्माण होईल। प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आणि देशातील विविध कार्यक्रमामध्ये बौद्ध धर्मीयांचा सहभाग हा समाजातील काही लोकांना चुकीचा वाटू शकतो। त्यांनी बौद्ध धम्म व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान विचार नीट समजून घ्यावेत अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व विरोध, सर्व अभिनिवेश, सर्व संकुचितपणा सोडून देऊन आपण सर्व भारतीयांनी एक होण्याची आणि संपूर्ण एकोपा निर्माण करण्याची आणि त्यातून समता निर्माण करण्याची काळाची नितांत गरज आहे। अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।